झी 24 तास एक पाऊल पुढे. केदार शिंदे तुमच्या समस्या वेशीवर टांगण्याकरता म्हणा किंवा त्या पक्षाची विचारसरणी पटली म्हणून म्हणा, तुम्ही एखाद्या पक्ष तुम्ही कलावंत, तुम्ही व्यक्तिगत नाही कलावंत एखाद्या पक्षाकडे आकर्षित होता, त्याचे सदस्य बनता. उद्या जर त्या पक्षाच्या विरोधातली अशा प्रकारची एखादी संहिता तुमच्याकडे आली किंवा तुमच्या डोक्यात घोळू लागली तर ती लिहायचं धाडस तुम्ही दाखवाल का? किंबहुना या एकाच गोष्टीमुळे पश्चिम बंगालातल्या अनेक कलावंतांनी आपल्या समस्या असून सुद्धा राजकीय पक्षांचा आधार घ्यायचा नाकारला होता. काय सांगाल, कोण प्रगल्भ आहेत, तुम्ही का ते? मला असं वाटतं की मी ज्या पक्षाचा सदस्य आहे ते राजसाहेब ठाकरे स्वतः उत्तम कलावंत आहेत आणि जर उद्या कुठली एखादी गोष्ट अशी मला वाटली आणि ते धाडसाने मी त्यांना सांगितलं की मला ही गोष्ट करायची, तर मुळात त्यांनी अच्छा तू आता माझा सदस्य आहेस, असं करायचं नाही तसं करायचं नाही, अशी कुठलीच गोष्ट आजपर्यंत घडलेली नाही आणि मला असं वाटत नाही की ती भविष्यात घडेल. तेवढे ते एक उत्तम कलावंत मुळात असल्यामुळे ते आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण कलावंत म्हणूनच आहे, तो सन्मान ते देतात. ज्याच्यातली एक आठवण तुम्हाला करून देतो की अवधूत गुप्तेच्या झेंडा सिनेमामध्ये जेव्हा ही गोष्ट घडली होती तेव्हा राजसाहेब ठाकरेंनी अवधूतला सांगितलं होतं किंवा की समजा असं काही करून मराठी चित्रपटाला आणि मराठी कलावंतांना जर मदत होत असेल तर माझी काही ना नाही. हा खूप मोठेपणा आहे राजसाहेब ठाकरेंचा त्यावेळेस दाखवलेला आणि हे ते स्वतः उत्तम कलावंत आहेत याची जाणीव त्यांना आहे आणि समोरचा कलावंत कशा पद्धतीचा याचीही जाणीव त्याला आहे आणि त्यांनी ते सदस्य करून घेतलंय आणि ते आता पक्षात आले आहेत. या नजरेने त्यांनी कधीच कलावंतांकडे बघितलेलं नाही. माझा स्वतःचा हा अनुभव आहे. श्वेता परुळेकर, राजकीय पक्षांकडे आज एक ताकद आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये बायटिंग टीथ म्हणतो. ते एखादी समस्या सोडवू शकतात, व्यवस्थेवर दबाव टाकू शकतात. ज्या कलावंतांना तुमच्याकडे आकर्षित केलं गेलं किंवा ते स्वतःहून आकर्षित झाले अशा कलावंतांना स्वतःची एक झळाळी आहे. आता सुद्धा सुबोध भावे ज्या ठिकाणी बसलेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही याचं एकमेव कारण त्यांच्या भोवती असलेला त्यांच्या भोवती असलेला लोकांचा गराडा आवरणं शक्य झालं नाही म्हणून आपण त्याला ओबीवरनं आता बाहेर काढलं. ही वस्तुस्थिती आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. उद्या त्या कलावंतांची ही झळाळी ओसरेल, त्यांची लोकप्रियता जाईल, त्याही वेळेला तुमची सेना त्यांच्या मागे तशीच उभी राहील का? आणि उद्या जर एखाद्या कलावंताला त्याची लोकप्रियता आणखीन वाढल्यामुळं दुसरा कुठला पक्ष आवडू लागला तर तो त्या पक्षात सहजासहजी जाऊ शकतो का? मी दोन्ही प्रश्नांचं उत्तर देते. पहिलं म्हणजे तुम्ही म्हणालात की त्याची लोकप्रियता कमी झाली तर निश्चितपणे पक्ष त्याच्या बरोबर उभा राहील. तो माणूस म्हणून त्याला बघतोय, एक आर्टिस्ट म्हणून बघतोय. तो लोकप्रिय आहे की नाही हे दुय्यम आहे आणि त्याच्या या सगळ्या गोष्टींचं म्हणजे प्रोटेक्ट करायसाठी किंवा त्याला न्याय देण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी राजकीय पक्ष आहे आणि तो निश्चितपणे हे करेल. आणि तो जर दुसऱ्या पक्षात गेला किंवा त्याला असं वाटलं जायचं तर तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला वाटत नाही की तो मॅटर करेल. आणि जसं आधी बाळासाहेब हे स्वतः आर्टिस्ट होते किंवा उद्धवजी उत्तम आर्टिस्ट आहेत, आता आदेश बांदेकरांनी जबाबदारी सांभाळली, तेही आर्टिस्ट आहेत. ते मधल्या काळात काही सिरियल त्यांच्या चालू होत्या त्या मध्ये थांबलेल्या होत्या आणि आता पुन्हा चालू झाल्या. तर तो मधल्या काळात शिवसेनेने काही त्यांना लांब नाही ठेवलं, उलट अधिक जबाबदारी टाकली कारण त्यांनी ह्या कॉजसाठी केलेली कामं आणि इतर गोष्टी या सगळ्या लक्षात घेऊन. त्यामुळे तुमचा जो प्रश्न होता तर राजकीय पक्ष निश्चित हे बाजूला ठेवणार नाहीत कलाकाराला त्याची लोकप्रियता कमी झाल्यावर. अमेय खोपकर, आपलं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची स्थापना झाली त्या दिवसापासूनच म्हणजे आपण गेले काही दिवस बघितलं असेल की मग ते ए के हंगल असो, त्यांना पहिली मनसे चित्रपट सेना त्यांच्यासाठी धावली होती. त्यानंतर नारायण दुराफे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॅरेक्टर ज्यांनी त्यांची परिस्थिती बिकट होती, त्यांना मनसे चित्रपट सेनेनी मदत केली होती. त्याच्यानंतर वंदना विटाणकर हे नवी मुंबईतल्या एका आश्रमामध्ये, आता त्या नाही आहेत, त्या नवी मुंबईतल्या एका आश्रमामध्ये होत्या. हे कोणालाही माहिती नव्हतं. त्यांचा सगळा जो काय खर्च म्हणजे हे मी काय मला काढून दाखवायचं नाहीये. थोडक्यात झळाळी गेल्यानंतरही तुम्ही त्यांच्या बाजूने उभं राहाल. एम एस शिंदे म्हणजे शोले सगळ्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाला नव्हता, पण शोले चित्रपटाला एम एस शिंदे यांना बेस्ट एडिटरचा पुरस्कार मिळाला होता. ते धारावीमधल्या झोपडपट्टीत राहत होते, ते पण गेले. आता त्यांना देखील मनसे चित्रपट सेनेने मदत केली होती. तर मला असं वाटतं की ह्या कलाकारांसाठी मनसे चित्रपट सेना आणि मनसे असा राजसाहेबांचा आम्हाला आदेशच आहे की प्रत्येक वेळेला यांच्यासाठी
ताबडतोब धावून जाणं. बरोबर आहे, धावून गेलं पाहिजे. अशा प्रकारचं एक आत्ता चित्र असं निर्माण होत आहे की या सगळ्यांमध्ये जर कलावंतांची झळाळी ओसरली तरी सुद्धा आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी भूमिका दोन्ही पक्षाच्या एक प्रकारे प्रवक्त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. शेवटचा प्रश्न घेऊन मी जातोय केदार शिंदे यांच्याकडे. केदार शिंदे, सध्या दोन्ही सेनांमध्ये कलावंतांना आकर्षित करण्याचं किंवा कलावंतांमध्ये या दोन्ही सेनांमध्ये जाण्याची चढावड लागलेली आहे. या विषयावर एखादं प्रहसन लिहावंसं वाटतं की नाही तुम्हाला? हो, लिहावंसं वाटतं आणि लिखाण करीनच. यावरून मला स्वतःला एक लाईन छान सुचलेली आहे की पहाट होते म्हणून उठायची काही गरज नाही आहे. पहाट कधीतरी होईल म्हणून जर रात्रभर आपण जागलो तर खूप काही करू शकू. तर ही ज्या पद्धतीने आम्ही सगळे कलावंत तुमच्या मते विखुरले जातोय, इकडे जातोय तिकडे जातोय असं वाटतंय. जर मला काही तसं पूर्ण चित्र डोळ्यासमोर आलं तर मला नक्की लिहायला आवडेल. आणि दोघंही कलावंत आहेत, उद्धव साहेब पण आणि राजसाहेब पण. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की तेही या कलावंतांनी, बरोबर आहे केदार शिंदे, कलावंतांनी ही दोन्ही नावं एकाच श्वासात घेणं हे सुद्धा एक प्रकारचं आश्वासक लक्षण असंही मानता येईल. या कार्यक्रमाचा शेवट करताना जो जनमताचा कौल म्हणून मी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर जनमताचा कौल नेमका काय तो पाहूया. आजचा रोखठोक प्रश्न होता, मराठी कलाकारांच्या पक्ष प्रवेशाचा मनोरंजन क्षेत्राला फायदा होईल का? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. मराठी कलाकारांच्या पक्ष प्रवेशाचा मनोरंजन क्षेत्राला फायदा होईल का? 73% लोक म्हणतायत होय फायदा होईल, तर जवळपास 27% लोकांना असं वाटतंय फायदा होणार नाही. एकूणच या राजकारणातल्या पॉपकॉर्न शो असं नाव द्यायचं कारण, उद्या जर एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात तुम्ही गेलात तर आत गेल्यावर तिथं नेते सापडतील असं नाही, तर अभिनेते सुद्धा असतील. किंबहुना आजची परिस्थिती अभिनेते जास्त असतील अशीच आहे. म्हणून त्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर जाताना पॉपकॉर्नचं व्हेंडिंग मशीन कुठे आहे एवढं मात्र नक्की बघा, कारण आत गेल्यानंतर तुमची करमणूक आणि मनोरंजन नक्की होणार आहे. याचं कारण अभिनेत्यांच्या राजकीय क्षेत्रातल्या प्रवेशामुळं मनोरंजन क्षेत्राला फायदा होईल असा कौल तुम्हीच दिलेला आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आज या कार्यक्रमात अमेय खोपकर, श्वेता परुळेकर, सुबोध भावे आणि केदार शिंदे हे चौघेही माझे मित्र सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.